बार्शीतील बौद्ध विहारासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांनी 2,53,00,000 निधी मंजूर। बार्शी शहरातील बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली आहे। आमदार राजेंद्र राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे गाडेगाव रोड येथील गट नं. 931 वर बुद्ध विहार बांधण्यासाठी 2,53,11,241 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीच्या मंजुरीमुळे बार्शीतील बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे। आज सायंकाळी 7 वाजता बार्शीतील भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या आनंदाचा उत्सव साजरा केला। या प्रसंगी उपस्थितांनी आमदार राऊत यांचे विशेष आभार मानले, कारण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला आहे। या आनंदमय प्रसंगी भीमसैनिकांनी आमदार राऊत यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना समाजाच्या उन्नतीसाठी पुढील काळातही असेच प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले। या बुद्ध विहाराच्या बांधकामामुळे बार्शीतील बौद्ध समाजाला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक आदर्श स्थळ मिळणार आहे। यामुळे समाजातील एकता व बांधिलकी वृद्धिंगत होईल। हे बुद्ध विहार केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाचे केंद्र बनेल। यामुळे बौद्ध समाजाला एकत्र येण्यासाठी एक सुरक्षित आणि सुसज्ज ठिकाण मिळणार आहे, ज्यामुळे समाजातील विविध उपक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यासही मदत होईल। आज संबंध बार्शी तालुक्यामधील सर्व बौद्ध समाजाची खूप जुनी मागणी होती आणि खूप वर्षापासूनच एक स्वप्न आज खऱ्या अर्थानं माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून साकार होत आहे। नवीन कोर्टासमोर 22 गुंठ्यामध्ये बौद्ध विहार त्या ठिकाणी होणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं सर्व समाज बांधवांना अतिशय आनंद झालेला आहे की अनेक वर्षापासूनची ही समाजाची मागणी आज कुठेतरी त्या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे। आज आपल्याला सांगू इच्छितो बांधवांनो की येणाऱ्या काळामध्ये नवीन कोर्टाच्या समोर होणारं बौद्ध विहार ही समाजासाठी एक नवी दिशा देणारं आणि समाजासाठी एक ताकद देणारं केंद्र म्हणून ह्या बार्शी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज समाजाच्या काही मागण्या होत्या, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृत पुतळा असेल, नंतर नवीन कोर्टासमोर बुद्ध विहार असेल आणि या ठिकाणी कुर्डवाडी रोडला एक बौद्ध विहार असेल। ह्या सर्वच्या सर्व मागण्या आमदार साहेबांनी समाजाचं स्वप्न नाही तर हे माझं पण स्वप्न आहे असं समजून त्यांनी या ठिकाणी समाजाला न्याय दिला। त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं आमदार साहेबांचं माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भीम। राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो, राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।